नमस्कार, मी रेवती आणि तुम्ही पाहत आहात अपडेट विथ रेवा. मित्रांनो, श्रद्धेच्या नावाखाली नराधम कशा प्रकारे महिलाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो याचं एक भयानक उदाहरण नाशिकमधून समोर आले. नाव आहे अशोक खरत. स्वतःला कॅप्टन आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून घेणारा हा माणूस प्रत्यक्षात एक हैवान निघालाय. 18हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कसं उघड झालं याचं हे काळं साम्राज्य आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण याचा सविस्तर पर्दाफाश करणार आहोत. नाशिकच्या सिन्नरमध्ये अशोक खरात शिवनिका मंदिर ट्रस्ट चालवत होता. तो लोकांच्या समस्या सोडवतो, भविष्य सांगतो आणि अंकांच्या आधारावर उपाय देतो असा दावा करायचा. याच बुरख्याखाली त्यांनी अनेक सुशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. भविष्यातील भीती घालून आणि अंधश्रद्धेचा वापर करून त्याने महिलांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांचं शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. तो केवळ एक भोंदूबाबा नव्हता, तर एक अट्टल गुन्हेगार होता ज्याने अनेक संसार उद्ध्वस्त केले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरात महिलांचे अश्लील व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करायचा, त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलांकडून लाखो रुपये उकळायचा. जोपर्यंत एका धाडसी महिलेने समोर येऊन पोलिसांत तक्रार केली नाही तोपर्यंत हा नराधम मोकाट होता. पोलिसांनी त्यांच्या अड्ड्यावर छापा टाकला असता तिथे 100 पेक्षा जास्त संशयास्पद व्हिडिओ क्लिप्स आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. या कामात त्यांचा साथीदार नीरज जाधव हा देखील त्यांना मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस कोठडी आरोपीला घेऊन जाणारे पोलीस कमिशनर सध्या अशोक खरात आणि त्यांच्या साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी आवाहन केलं आहे की जर अजून कोणी पीडित महिला असतील तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी. मित्रांनो, अशा भोंदूबाबांपासून आणि तथाकथित भविष्य सांगणाऱ्यांपासून सावध राहा. तुमची श्रद्धा चुकीच्या ठिकाणी असेल तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात. आपण सुरक्षित आहोत, त्यामुळे अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका. तुम्हाला काय वाटतं, अशा नराधमाला कोणती कठोर शिक्षा व्हायला हवी? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच निर्भीड आणि ताज्या अपडेट्ससाठी अपडेट विथ रेवा ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.